70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढत होती. उद्धवने विचारलं, आई काय गोड देव काढलास? उद्धव प्रेमाची प्रचिती करायला गोकुळात आलता. आई का गोड देव काढलास ग? एवढं गोड देव तुला जमला कसा? म्हातारी म्हणजे डोळे झाकले आणि हात फिरवला की देवच उमटतो. कसा काढला देव जाणे, पण डोळे झाकला आणि हात फिरवला की देवच उमटतो. इतकं प्रेम आहे माझं त्याच्यावर. अरे तो आहेच देख ना, त्याला काढायचं आहे काय? प्रेम बघा, प्रेम एवढं प्रेम म्हणे. मग अरे ह्यो म्हातारा मियाला तरी काय वाटायचं नाही, तो गेल्यापासून डोळ्याला डोळ्या नाही. लय जीव रे माझा त्याच्यावर आहे. यात काय नवलय उद्धवा, त्याचा माझ्यावर आहे रे. त्याचं माझ्यावर प्रेम आहे. एवढं प्रेम आहे दोघाचं एकामेकात. तर देवाची रांगोळ चुकली कशी? म्हातारी म्हणली मरण पण रांगोळ चुकणार नाही. विश्वास आहे ना? चुकली नाही चुकणार उद्धवा. चुकली काय चुकलं रे? एवढा सुंदर कृष्ण काढला सगळं, पण कृष्णाला पायच नाही काढले. म्हातारी म्हणली म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय. तुला फक्त अक्कलच आहे नाही, अजून काय पाहिजे? जरा प्रेमाने बघ ना. अगं नाही काढली ग पाय. अरे उद्धवा नाही काढले हे दिसतंय, पण का नाही काढले हे कळत नाही. का नाही ग काढले? देवाला पाय नाहीत? आहेत ना रे उद्धवा, पाय आहेत. हाच फार मोठा दोष आहे बघ. त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेलाय. तिथं त्याचं पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे उद्धवा. रांगोळ मी काढलीये. यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून जर निघून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा. पण रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. खरं सांगा डोंगर कडा रांगोळीतला देव जाईल का? पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं. तर्क वितर्क नाही. आणि किती तर्क वितर्क लावाल? चालवणारा, बोलवणारा, जगवणारा, दाखवणारा सगळं तो आहे रे. किती तर्क लावाल? किती? शंकराचार्य वर्णन करतात, करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. जिवे पिबस्वामृत वृतमेतदेव, जिवे पिबस्वामृत वृतमेतदेव. गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे. बोला पुढे. कौन कहते हैं भगवान तुम मीरा के जैसे. कौन कहते हैं भगवान बेर शबरी के तरह अच्युतम केशवम राम नारायणम. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? जगाचा मालक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही? टाळी. अच्युतम केशवम राम नारायणम. अच्युतम केशवम राम नारायणम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कभी राम बनेंगे कभी श्याम बनेंगे, चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बनेंगे कभी श्याम बनेंगे, चले आना प्रभु जी.
लेके धनुष हाथ लेके चली आना प्रभु जी चली आना हरि बोल कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना ओ पालन हारे निर्गुणारण्या तुमरे बिन हमारा कौन नहीं हमारी उलझन सुलझाओ भगवन हमारी उलझन सुलझाओ भगवन तुमरे बिन हमारा कौन नहीं तुमरे बिन हमारा कौन नहीं ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं जरा गौर से सुनना ये मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी हैं इन मुश्किलों से कह दो इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है अरे वाह इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है मेरा प्रभु बड़ा है मेरा प्रभु बड़ा है तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम ओ मेरे अलबेले राम तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम ओ मेरे अलबेले राम मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मर्जी का मैं हूँ गुलाम अलबेले राम जो चाहे वो जो चाहे करा लेगा जो चाहे करा लेगा जो चाहे करा लेगा ओ मेरे अलबेले राम मेरी मर्जी का मैं हूँ गुलाम मेरे अलबेले राम मर्जी का मैं हूँ गुलाम अलबेले राम अलबेले राम मेरे अलबेले राम मेरे अलबेले मेरे अलबेले तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम ओ मेरे अलबेले राम किती गोड आहे रे तुझं सोडं नाम तुझे किती समाधान देता ना कोणतरी माझ्या पाठीशी आहे हा विश्वास किती आयुष्य समाधानी करत जिथे मला माहित आहे द्वारकेचा राणा तिथे हसूनी संसारी संसार सुखाची करायची ताकद होते अवघाची संसार फक्त जाईन ना घेऊन माये ज्याच्यात फळ नाही त्याचंही फळ मिळतं सर्व सुकृताचे फक्त जाईन ना गे माये फक्त देवाच्या दारातच जायचंय की रे काय हरकत आहे पण आपण एवढे मोठे नाही आणि श्रीमंती वगैरे म्हणाल ना मायबाप 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबरायांची किती आत्ताच नाही 450 वर्षापूर्वी आत्ताच 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया अशा हिशोबाने 65 लाख थिंक अबाउट इट अरे का डोंगरगडागर 2 BHK आपला गाडी हप्त्यावरची तरी वाजवतो 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या तुकोबरायांच्या इंद्रायणीमध्ये बुडवताना किती एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी 300 ते 400 तोळ सोनं तुकोबराकडे घाण होतं अशा कागदांच्या 25 बैलगाड्या भरल्या होत्या त्या सगळ्या इंद्रायणीत बुडवल्या एवढ्या लोकांचं कर्ज माफ केलं या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय हा वारकरी संप्रदाय ह्या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबारांनी माफ केलं दुसरे छत्रपती शिवाजी महाराज बाकी सगळे भामटे येतो आता नुसतं बोलायचंय काय होतं रे काय होतं काय
कर्जमाफीनी ढगफुटीनी गारपीटनं काय मिळतं सरकारकडनं? हा, सरकारला एकच वाक्य सांगा, जर खरंच तुम्हाला शेतकरी राजा करायचा असेल ना, तर शेतकऱ्याला स्वतःच्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार द्या, सगळं सुखाने जगतील. मला खरंच जर राजा शेतकरी, अरे बघा ना प्रत्येक ठिकाणी, आता एक घड्याळ जर मी बनवलंय, मॅन्युफॅक्चरिंग माझं, याचं इन्व्हेस्टमेंट माझी, याची किंमत कोण ठरवतं? प्राइस कोण ठरवतं? मीच ठरवते ना. मी 1000ला बनवलंय, मला 10,000ला विकायचंय, घेऊ वाटलं अरे इथं आपल्याकडनं 2 रुपयाला घेतलेला लिंबू बाजारात 10 रुपयाला विकला जातो. 8 मधल्याच्या घशात, आपल्या हातात 2, 1 रुपया लावायला आणि 1 रुपया काढायला, टेम्पोचं भाडं खिशात न बस बोंबलत. पण आपल्याला कळलं पाहिजे ना, सत्य पुढे शहाणपण चालत. अरे दुनिया झुकती है, झुकाने वाला जरा मनगडात सामर्थ्य ठेवा, फक्त सत्य मार्गाने चला. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हाती से घोडे लांडगे सगळे पळून जातात, छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? एवढूसा जीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे भाई काय? काही चांगलं करायला लागले की लोक नाव ठेवतातच. जगाचा नियम आहे तो. तुकोबाराय म्हणले, लोक जैसे ओक धरिता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वाकरे, अजून काय करता? हात लावू शकता का? अरे लोक आहे, एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खौट बोलणारच. हा, लोकांच खायचं आणि लोकांनाच द्यायचं. तू कर ना, तू खा बिन देवी, तू भक्त कर. केल्याशिवाय कळत? बोलायचं सोपं असतंय. हे कलियुग आहे. गोरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली, आणि काही केली तरी म्हणतात आयो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला? लग्न करू जाता मनसी हा मातना, न करता दाता न पुसक, न करता दाता न पुसक. लग्न करू जाता मनसी हा मातना, न करता म्हणता, नाही केलं का नाही केलं म्हणता. असं नका रे दादा. म्हणजे कुणी म्हणलं की नाही, काय सांगायचं आता? डोंगरकडच्या सप्त्यात काय महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार, गायक, वादक, काय वैभव सप्ताचं. दृष्ट लागेल इतकं सुंदर सप्ताह त्या डोंगरकडाकरांनी केलं हो. काय कीर्तन ठेवले.